नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोरोना एमपीएससी अकॅडमीत आपलं स्वागत आहे. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आपण जे करंट अफेअर आपण जे बॅच घेतोय, याच्यामध्ये तुम्हाला एकदा फी दिल्यानंतर परत फी द्यावी लागत नाही. आपल्याकडे अशी सिस्टम नाही की इथं तुम्हाला वेगळं घ्यायचं, तिकडे वेगळं घ्यायचं, असं काही नाही आहे. तुम्हाला एकदा फी दिल्यानंतर परत फी द्यायची गरज नाही, जोपर्यंत तुमची व्हॅलिडिटी संपत नाही तोपर्यंत. आता बघा, अहवाल आणि निर्देशांक हा टॉपिक तुम्हाला प्रत्येक टॉपिक आपण व्यवस्थित कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर करूया. ह्याच्यानंतर तुम्हाला याचे बघा, प्रत्येक तुम्हाला पार्टचे 2 पार्ट होतील. ह्याच्यामध्ये काय राहतील, पहिल्या पार्टमध्ये शॉर्ट नोट्स राहतील. तुम्हाला शॉर्ट नोट्स की जे की तुम्हाला त्याच्यातून कुठून आपण काय मटेरियल घेतलंय ह्याचा रेफरन्स राहील. आणि दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला विथ रेफरन्स की तुम्हाला ते आपण कुठून घेतलंय आणि ते कसं त्याचे ट्रेंड काय आहे, हे विथ प्रिंटेड नोट्स राहतील. त्या तुम्हाला घ्यायच्या असेल तर घ्या, नसेल तर ह्या 2 पेजेसवर ते काम चालून जातं. हे लक्षात ठेवा. अहवाल आणि निर्देशांक तुम्हाला इंट्रोडक्शन होतं, म्हणून हे व्यवस्थित सुरुवातीला सांगून दिलं, नंतर हे परत सांगितलं जाणार नाही. त्यामुळे तुम्ही कुठलंही लेक्चर आपण जास्त 30 मिनिटापेक्षा एक्सटेंड करत नाही, दोन्ही पार्ट धरून. त्यामुळे तुम्हाला जर सगळं कव्हर करायचं असेल तर तुम्ही 4 ते 5 तासामध्ये पूर्ण करंट कव्हर करू शकता. उगाच विनाकारण पालारपणा लावला जात नाही. हे नवीन विद्यार्थ्यांना माहीत असावं म्हणून सांगून देतो. बघा, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे ना, मी यामध्ये काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा, जे इंडेक्स असतात ना, तुम्हाला सरसकट जर इंडेक्स करायचे म्हणले तर 200-300 इंडेक्स आहेत. इंडेक्स त्याच्यावर कधीच क्वेश्चन येत नाही. आले तर तुम्हाला जे इंडेक्स आहेत मागच्या 10 वर्षाच्या पेपरचा अभ्यास करून हे इंडेक्स देतो, याच्या बाहेर तुम्हाला काही करायची गरज नाही. आणि जर तुम्हाला असेलच की बाबा मी खूपच करणार, तर त्यांनी करावं. एवढं करून बाकीचे तुम्हाला जे काही करायचं ते करावं, हे लक्षात ठेवा. काही काही विद्यार्थी खूप अति हुशारपणा करतात आणि काहीच अभ्यास करत नाहीत बघा. अभ्यास करत नाही, अभ्यास केल्याचं दाखवतात ते. त्यांचे त्यांचे ते फळ त्यांना मिळतात. बघा, एच-डी-आरचा जे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे 2025चा, आणि ह्याच्यामध्ये एच-डी-आय महत्त्वाचा असतो आणि बाकीचे काही इंडेक्स असतात ते आपण बघूया. जी-आय एक महत्त्वाचा आहे बघा. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स एक महत्त्वाचा आहे. आनंद अहवाल एक महत्त्वाचा आहे बघा. ते 20 मार्च आनंद दिवस विचारला होता ना बघा. आनंद अहवाल एक महत्त्वाचा आहे. जागतिक शांतता निर्देशांक एक महत्त्वाचा आहे. पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक आलेला आहे 2024चा, तो एक महत्त्वाचा आहे. स्वच्छ सर्वेक्षणवर बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेला आहे आणि वायू निर्देशांक पण महत्त्वाचा आहे, कारण हे महत्त्वाचे आहेत बघा. जी-एच-आय ग्लोबल हंगर इंडेक्स हे पण महत्त्वाचं आहे. आपण वन बाय वन तुम्हाला हे सगळं घेतल्यानंतर ह्याच्या बाहेर पण मी तुम्हाला घेतलेलं आहे. एवढे इंडेक्स नाही आहेत, सर्व घेतलेले आहेत. काहीही ठेवलेलं नाही. हे लक्षात ठेवा. आता एच-डी-आय रिपोर्ट 2025चा काय लक्षात ठेवणार बघा तुम्ही, लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी काय आहेत बघा. त्याच्यामध्ये काय काय असतं, एच-डी-आय असतं, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असतो. आय-एच-डी-आय म्हणजे आय म्हणजे काय, ह्याच्यामध्ये इनइक्वेलिटी असमानता असते, हे लक्षात ठेवायचं. जी-आय-आय म्हणजे जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स असतो. आणि हे बघा, एम-पी-आयमध्ये मल्टिपल पॉवर्टी इंडेक्स असतो. आता तुम्हाला लक्षात ठेवण्यासारख्या काय गोष्टी आहे बघा. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये क्रमांक महत्त्वाचा आहे बघा, 130वा. भा लक्षात ठेवा, इथं भारत आणि बांगलादेश सोबत आहेत 130व्या क्रमांकाला. विचारणार तुम्हाला एक भा लक्षात ठेवा, भारत आणि बांगलादेश 130व्या क्रमांकाला आहेत. आणि 1, 2, 3 ला कसं लक्षात ठेवणार, आय, एन आणि एस असं लक्षात ठेवा. आईसलँड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हे महत्वाचं आहे. एच-डी-आय तुम्हाला विचारला जातो, सुरुवात 1990ला आहे आणि हा 2023च्या डाटावर आलेला आहे बरं का. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे विचारलं जाणार. हायलाइट स्टेटमेंट आहे ते त्याच्या रिपोर्टमध्ये ते. आणि असमानता आय-एच-डी-आय कधी आलेला आहे, 2010ला आलेला आहे. हे लक्षात ठेवा. एच-डी-आय 90चा आहे, 1990चा. आय-एच-डी-आय 2010चा आहे. आता ह्याच्यामध्ये क्रमांक काय लक्षात ठेवणार बघा तुम्ही, 140. आता समजा जे क्रमांक आहेत ते सगळे महत्त्वाचे आहे बघा, लक्षात ठेवायचं. क्रमांक भारताचा. मग तुम्हाला एच-डी-आयमध्ये लक्षात ठेवताना बघा, भारताच्या पुढं कोण-कोण आहे? भारत आणि बांगलादेश सोबत आहे. मग भारताच्या पुढं चीन आहे, श्रीलंका आहे आणि भूतान आहे का, बरं का, लक्षात ठेवा. हे भूतान तेवढं लक्षात ठेवा, हे भूत पुढं आहे. मागं कोण आहे आपल्या, नेपाळ, म्यानमार आणि पाकिस्तान. पाकिस्तान तर आपल्या मागं आहे, म्यानमार आणि फक्त नेपाळ तेवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. भारताचं सरासरी आयुर्मान 72 आहे, हे महत्त्वाचं आहे. एच-डी-आय 0 ते 1 मध्ये असतात. भारताचे गुण किती आहेत, 685. 0.6 आहे, एवढं लक्षात पाहिजे तुम्हाला. इलिमिनेशनला महत्त्वाचं आहे बघा. एच-डी-आयमध्ये काय वापरलं जातं बघा. तुम्हाला मी ते ग्राफिक काढून ते दिलेलं आहे. एच-डी-आय रिपोर्ट आपण बघणार आहोत. फक्त तुम्हाला रिवाईज होण्यासाठी हे तुम्हाला परत पहिल्या पार्टमध्ये घेतोय. दीर्घ आणि निरोगी जीवन आहे, ज्ञान आहे, राहणीमान आहे. ह्यांचं काय केलं जातं, भौमितिक मध्य, त्याला काय म्हणतात तुम्ही, जिओमेट्रिक मीन काढला जातो. अरिथमेटिक मीन आणि जिओमेट्रिक मीन ह्याच्यामध्ये कन्फ्यूज करणार आहेत, हे लक्षात ठेवा. भौमितिक मीन काढला जातो, जिओमेट्रिक मीन ह्या तिन्हीवरून काढला जातो, हे लक्षात ठेवा. आणि तसा एच-डी-आय तयार केला जातो. मग आय-एच-डी-आय मध्ये बघा, पहिल्यांदा आईसलँड आहे, तुम्हाला सेम आहे ते लक्षात ठेवायचं. जे गोष्टी सेम असतात त्या मार्क करून घेत चला. परत परत आपली कन्फ्युजन होत नाही. आणि दोन्हीकडे पण म्हणजे एच-डी-आय आणि आय-एच-डी-आय मध्ये पण शेवटी सुदान आहे, दक्षिण सुदान आहे. आणि 1 नंबरला आईसलँड आहे, हे लक्षात ठेवा. थंडा थंडा कुल कुल आईसलँड असं तुम्ही लक्षात ठेवा. हे काय होतं बघा,
HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि इनइक्वालिटी म्हणजे आता HDIचे समजा एक जेवढे गुण असतील आणि ISDIचे जेवढे गुण असतील, या दोन्ही जेवढा फरक आहे त्याला असमानता आहे म्हणतात. आणि जर दोन इक्वल असतील, जेवढे समजा एक हे आहे आणि हा पण एक आहे, जर इक्वल असतील तर सेम आहे म्हणतात, त्यामध्ये असमानता काही नाही. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला इन्फरन्स स्टेटमेंट विचारलं जाऊ शकेल. HDI आणि ISDI तील फरक असमानता दर्शवतो. पूर्ण समानता असेल तर HDIचं मूल्य म्हणजे ISDI आणि HDI सेम असेल, हे लक्षात ठेवा. हा निर्देशांक म्हणजे HDI काय केला जातो, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा निर्देशांक NNNP पेक्षा तुलनेनं उच्च आहे आणि गुणात्मक आहे. कारण का, ह्याच्यामध्ये ती सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. दीर्घ निरोगी जीवन आहे, ज्ञान आहे, राहणीमान आहे. त्यामुळं NNP पेक्षा हा महत्वाचा गुणात्मक आहे, संख्यात्मक नाही, गुणात्मक आहे, गुणाचा आहे, असं लक्षात ठेवा. तुमच्या लक्षात राहून जाईल. लक्षात ठेवा. GI मध्ये भारत 102व्या क्रमांकावर आहे, डेन्मार्क 1 नंबरला आहे. इथं लक्षात ठेवायचं. ISDI आणि SDI वेगवेगळं लक्षात ठेवा. हे GI आहे ना, ह्यामध्ये लास्ट EMN आहे. GII मध्ये 1 नंबरला डेन्मार्क आणि EMN कितव्या क्रमांकावर आहे, लास्टला आहे. भारताचा क्रमांक 102 वा आहे. MPI मध्ये सर्वाधिक गरीब कोण आहे बघा, मल्टी डेव्हलपमेंट पॉवर्टी इंडेक्स मध्ये सर्वाधिक गरीब नायजर आहे आणि सर्वात कमी स्वित्झर्लंड आहे. तिकडे लोक फिरायला जातात बघा, अमीर लोक, त्यामुळे सगळ्यात कमी गरीब स्वित्झर्लंड. भारताचा क्रमांक इथं नाहीये, पण परंतु गुण दिलेले आहेत, ते लक्षात ठेवा. आता तुम्ही लक्षात काय ठेवायचं, हे तुम्हाला वाटेल की पटकन संपून जातंय, हेच तुम्हाला एक्झाम मध्ये आठवलं तर तुम्ही आरामात पास होऊन जातात बघा. पुढचा इंडेक्स आहे बघा, करप्शन परसेप्शन इंडेक्स. कोण काढतं, ट्रान्सपरन्सी राहील म्हणून ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल काढतं, बर्लिनमध्ये संस्था आहे, त्याला म्हणतात CPI. आता इंडियाचा क्रमांक किती आहे बघा, 96 आहे. हा महत्वाचा आहे बरं का. करप्शन परसेप्शन इंडेक्स आहे ना, हा त्याच्यामध्ये बघा, 0 म्हणजे काय, भ्रष्ट आहे, आणि 100 म्हणजे काय, स्वच्छ, असं त्याचं मार्किंग असतं. हे विचारलं जातं. सगळ्यात स्वच्छ कोण आहे, डेन्मार्क आहे. मार्क मिळाले डेन्मार्कला, असं लक्षात ठेवा. सगळ्यात स्वच्छ आहे. आणि सर्वात भ्रष्ट कोण आहे, दक्षिण सुदान आहे. तिकडं पण HDI मध्ये आणि ISDI मध्ये सेम होतं, हे लक्षात ठेवा. कंपॅरिझन करून लक्षात ठेवा. आणि जसं तुम्हाला स्टेटमेंट आठवले, मला मागचे फीडबॅक आहेत की जसं आपण ट्रिक करून सांगतो तसं तुम्हाला एक्झाम मध्ये क्लिक होतं, हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्हाला पहिलं उत्तर आठवतं ते पटकन मार्क करायचं, तिथं लॉजिक लावायचं नाही. कारण ते पहिल्या राऊंडला ज्यांना राऊंड करायची सवय आहे ना, त्यांनी मागच्या राऊंडला एक वाचलेलं असतं, हे लक्षात ठेवा. कुठं वाचलेलं असतं तर ते मागच्या राऊंडला वाचलेलं असतं. त्यामुळे एक टाइम सिंगल टाइम बघायचा आणि सोडवायचा, नसेल येत तर पुढे चालायचं, हे लक्षात ठेवा. 96वा करप्शन मध्ये किती, 96वा नंबर आहे, हे लक्षात ठेवा. महत्वाचं आहे. 180 देशामध्ये भ्रष्ट कोण आहे, दक्षिण सुदान आहे, दानादान झालेली आहे. 1 नंबरला मार्क मिळाला डेन्मार्कला, 0 ते 100, हे लक्षात ठेवा. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. मग प्रेसचा एक निर्देशांक आहे बघा, प्रेसला किती स्वातंत्र्य आहे, मग कोण काढतं, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक आहे. त्याच्यामध्ये 1 नंबरला कोण आहे, नॉर्वे आहे, लक्षात ठेवा. आणि कोण काढतं, ज्यांना बॉर्डरच नाही, रिपोर्टर्सला. रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर ही काढते. कशासाठी, प्रेसच्या स्वातंत्र्यासाठी. भारताचा क्रमांक कितवा, 151, 151, 151 वा. आणि 180 वा इरिट्रिया, हे लक्षात ठेवा प्रेसच्या बाबतीत मध्ये. आता भुकेच्या बाबतीमध्ये ग्लोबल हंगर इंडेक्स कसा लक्षात ठेवणार, हंगरवर विचारलं ना, ग्लोबल हंगर इंडेक्सवर इथं क्वेश्चन असतो किंवा याच्या नंबरवर क्वेश्चन असतो बघा. कोण काढतं, आपण म्हणतो बघा, भुकेशी काय कन्सर्न आहे तुझा, कन्सर्न आहे का, तो तर तुझा मध्ये बोल. तरी कन्सर्न वर्ल्ड वाईड, आणि इथं हंगर आहे बघा, वेट हंगर लिफ्ट आहे ना, ते जर्मनीची संस्था आहे हंगरवाली. आणि कन्सर्न वर्ल्ड वाईड आयर्लंडची संस्था आहे, हे काढताय तुमच्या आता कायम लक्षात राहील. आता 2024 ला कितवा क्रमांक होता, 105 वा. मग आता आपण कितीवर आलं, 102 वर आलं. म्हणजे लक्षात ठेवा, भूक लागली की 102 क्रमांक लक्षात ठेवा. ग्लोबल हंगर इंडेक्स इंडियाचा आहे. मग आपली कसली समस्या आहे बघा, आपण कुठे येतो, गंभीर उपासमारीमध्ये येतो. कशामध्ये येतो, गंभीर उपासमारीचा आहे, गंभीर उपासमार आहे भारतामध्ये, हे लक्षात ठेवा. मग किती ते किती गंभीर उपासमार असते बघा, ते पण माहिती पाहिजे, हे लक्षात ठेवा. आपला क्रमांक किती, आपला गुण किती आहेत, 20.34 आहेत, हे लक्षात ठेवा. 20.34 गुण आहेत आपल्याला, गंभीर उपासमारीमध्ये येतो. हे मी तुम्हाला दिलेलं आहे खाली, कुठं कुठं गंभीर असते. 50 प्लस असेल तर अत्यंत चिंताजनक असते, आणि 9.9 पेक्षा कमी असेल तर निम्न उपासमार असते, हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. आता बघा, GHI मध्ये तुम्ही काय लक्षात ठेवा, यामध्ये काय काय कन्सिडर केले जातं, पॅरामीटर काय असतो, कुपोषण असतं. तुम्हाला इथं लक्षात ठेवा, चाइल्ड स्टंटिंग, चाइल्ड वेस्टिंग आणि बालमृत्यू, ह्याच्यामध्ये 5-5 वर्षाच्या आतील बालकांचं प्रमाण लक्षात घेतलेलं आहे. इथं कुपोषणामध्ये त्याला काय म्हणतो, अंडर नरिशमेंट, याच्यामध्ये अपुरी कॅलरी घेणाऱ्यांच्या लोकसंख्येचं प्रमाण आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. हे तिथं कधी कधी फसवू शकतात. इथं लोकसंख्येचं प्रमाण आहे. आणि इथं 5 वर हे तिन्ही इंडेक्स आहेत ना, बालमृत्यू आहे, चाइल्ड स्टंटिंग, चाइल्ड वेस्टिंग आपण आहे ना, तर ह्याच्यामध्ये स्टंट आहे ना, स्टंट म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं, स्टंट मारणारी पोरं, लक्षात ठेवा, स्टंट असं लक्षात ठेवा.
5 वर्षापेक्षा जी खालीची लहान मुलं आहेत त्यांची उंची कमी आहे, बुटके आहेत बघा, त्याला स्टंट झालेलं म्हणतात, स्टंटिंग. तर ह्यामध्ये हे काय दर्शवतं, हे दीर्घकालीन कुपोषण दर्शवतं. दीर्घकालीन लॉंग टर्म कुपोषण दर्शवतं, असं स्पेसिफिक लक्षात ठेवा. आणि वेस्ट म्हणजे काय असतं, वजन, वेट फॉर वजन लक्षात ठेवा, वेस्टिंग. ते कसं 5 वर्षाच्या आतील मुलांचं वजन कमी आहे. मग हे काय दर्शवतो, तीव्र कुपोषण दर्शवतो. वजन काय दर्शवतं, तीव्र कुपोषण दर्शवतं. उंची काय दर्शवते, दीर्घकालीन कुपोषण दर्शवतं. म्हणजे वजन कमी असणं, वेस्टिंग, वेट फॉरनं वजन लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला कन्फ्युजन होईल, हे लक्षात ठेवा. आणि बालमृत्यूमध्ये 5 वर्षाखाली आतील बालकांचं मृत्यूचं प्रमाण हे कन्सिडर होतं. हे महत्वाचं आहे बरं का. हे तुम्हाला मजा वाटते आता काही वाटत नाही, पण एक मार्क गेल्यानंतर तुम्ही तळतळ करता, की हे बाबा लक्षात ठेवायला पाहिजे होतं असं. हे लक्षात ठेवा. क्यूएस बघा, आता हे विद्यापीठाची क्रमवारी काढतं, पण आपल्याला वाचल्यानंतर दोन्ही सारखं वाटायला लागतं. आता हे क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2026, याच्यामध्ये बघा MIT आहे ना USAची, ती 1 नंबर आहे जगामध्ये. IIT दिल्ली आहे आपली, ती भारतात पहिली आणि जागतिक स्तरावर 123वी आहे. मी सांगतोय तेवढंच लक्षात ठेवा. तेवढं लक्षात राहिलं तरी क्वेश्चन सुटतो, कसाही विचारतो त्याने. आणि दुसरं बघा, द टाइम्स हायर एज्युकेशनची हे आहे जागतिक विद्यापीठ क्रमवारी, ती युके काढते. त्यामध्ये ऑक्सफर्ड आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी 1 नंबरला आहे आणि इथली जी MIT जागतिक क्यूएसची जी MIT आहे ती तर 2 नंबरला आहे. कुणानुसार, द नुसार, टाइम्स हायर एज्युकेशन, द. ह्याच्यामध्ये इथं वेगळी संस्था आहे बघा, IISc बेंगलोर आहे भारतातील पहिली. हे लक्षात ठेवा. क्यूएस आणि द याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. मग आणि क्यूएस एक निर्देशांक काढते बघा. ते काय करते, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहराचा निर्देशांक क्यूएस एक काढते. मग ह्याच्यामध्ये पहिलं कोण आहे जगामध्ये विद्यार्थ्यांना आवडणारं शहर कुठलं आहे, सेऊल आहे, दक्षिण कोरियामधलं. मग भारतातलं पहिलं कोण आहे, भारतातलं पहिलं जागतिक लेवलला 98व्या क्रमांकाचं जगात आणि भारतात पहिलं मुंबई आहे. विद्यार्थ्यांची आवडीची शहर कोण म्हणतं, असं क्यूएस म्हणतं. मग जगात दिल्ली काय आहे, जगातील सर्वात स्वस्त विद्यार्थी शहर आहे. जगातील सर्वात स्वस्त विद्यार्थी शहर दिल्ली आहे. हे एक महत्वाचं स्टेटमेंट आहे, एवढं लक्षात ठेवा. आता गिनी इंडेक्स काय आहे, गिनी इंडेक्स असमानता दर्शवतो आणि ह्याच्यावर विचारला जाणारा क्वेश्चन आहे. तुम्हाला मी ग्राफ काढून दाखवले, फक्त एवढे 2 वाक्य लक्षात ठेवा. इथं भारताच्या जे गुण आहेत ते 25.5 आहेत, 25.5 आहेत, एवढं लक्षात ठेवा. मार्क करून ग्राफ दिलेला आहे आपल्या PIBच्या साईटला. त्यामुळं हे महत्वाचं आहे. वर्ल्ड बँकेनं सांगितलेलं आहे. कोण म्हणते असं, वर्ल्ड बँक म्हणते. वर्ल्ड गिनी इंडेक्स काढलेला आहे वर्ल्ड बँकनं. त्याने काय केलं, द स्प्रिंग 2025 पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ बाय वर्ल्ड बँकचा अहवाल आहे हा. त्याने काय, वर्ल्ड बँक काय म्हणते, भारतानं 171 दशलक्ष लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढलेलं आहे. हे असं स्टेटमेंट आहे, महत्वाचं आहे. मी तुम्हाला तिथे दाखवून देईल. अजून सेकंड पार्टमध्ये तुम्हाला मी हायलाईट केलेले स्टेटमेंट व्यवस्थित दाखवून देतो. तेवढे जरी तुम्ही डोळ्याखालून गेले तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क आले पाहिजे, जर तुम्ही व्यवस्थित 2 वेळा रिवाईज केलं तर. हे लक्षात ठेवा. कारण काय असतं, एक्झामिनर पेपर सेट करताना त्याच्यासमोर कुठलंही पुस्तक नसतं, त्याला दिलेल्या इन्स्ट्रक्शन. हे लक्षात ठेवा. एक्झामिनरच्या पेपरमधल्या ज्या लाईन आहेत तुम्हाला नेटवर ऑनलाईन अशा मॅच होतील. तुम्हाला ते दाखवून देतो कुठं ते कुठं. 16वी जनगणना आणि पुस्तक तयार करणारे किंवा मी पुस्तक तयार करतो. आता मी डाटा लिहायला लागलो, मी कुठनं घेतो, तर कुठून घेतो, तर नेटवरच्या शासकीय वेबसाईटवरून घेतो. हे लक्षात ठेवा. डाटा हा कुणाच्या घरी तयार होत नाही किंवा माझ्या घरी तयार होतो. असं काय आहे का डाटावरचं माझाच विशेषाधिकार आहे, मी कुणाला देणार नाही, असं कोणीच म्हणू शकत नाही. हे लक्षात ठेवा. 16वी जनगणना, मग ह्याच्यातले काय पॉईंट लक्षात ठेवणार आहे बघा. पहिली जनगणना कधी झाली होती, 1872ला. सरसकट पाठ करायचं नसतं. एक्झामच्या व्ह्यूनं फक्त त्याला ट्रेस करा, त्याला ब्रेन टीझिंग म्हणतात. तेवढे जर मेथड फॉलो केली तुम्ही तर तुम्हाला मार्क येतात. हे लक्षात ठेवा. आणि शक्यतो असं वाचण्याचा प्रयत्न करा, रटाळपणे वाचण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला रिमाइंड करत चला, त्यानं ऍक्टिव्ह लर्निंग होतं. बघा, ह्याच्या वेळेस जनगणना आयुक्त कोण तर लागेल ना, तर तो कोण आहे बघा, मृत्युंजय कुमार नारायण. आता हे जनगणना आयुक्त आहेत 16व्या जनगणनेचे. मग ह्याच्यातली पहिली जनगणना आहे बघा, जी डिजिटल होणार आहे. आणि काय केलेलं आहे बघा, जनगणनेचा कायदा कसला आहे आणि नियम काय. जनगणनेचा कायदा लागेल ना, काहीतरी जनगणना करायची म्हणले तर. 1948चा कायदा आहे आणि जनगणनेसाठीचे नियम आहेत 1990चे. हे विचारलं जाऊ शकतं बघा कधी कधी. हे कायम स्टॅटिक पोर्शन आहे. काही पोर्शन स्टॅटिक असतो, तो लक्षात ठेवायचा असतो कायम. आता बघा, नागरिक क्षेत्राची व्याख्या असते ना, ती 2011ची नागरिक क्षेत्राची व्याख्या कायम ठेवलेली आहे. नागरिक क्षेत्र म्हणजे काय बघा, तर किमान 5,000 लोकसंख्या पाहिजे, घनता किती पाहिजे, 400 प्लस पाहिजे चौरस किलोमीटरला. आणि इथं लक्षात ठेवा, हे 75% पुरुष आहेत ना, इथं स्त्रिया माणूस असं काही म्हटलेलं नाही, पुरुष म्हटलंय. मेल 75% मेल
हे काय पाहिजे, कृषी क्षेत्रात कामाला पाहिजे किंवा नॉन ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये वर्किंग पाहिजे. हे लक्षात ठेवा. या तिन्ही स्टेटमेंटवर कंबाईनला, राज्यसेवेला बऱ्याच वेळा क्वेश्चन आहे, ते माहिती पाहिजे. 2011 ची नागरिक क्षेत्राची व्याख्या कायम ठेवलेली आहे 16व्या जनगणनेनुसार सुद्धा. फर्स्ट डिजिटल जनगणना, जनगणना आयुक्त कोण आहेत? मृत्युंजय कुमार नारायण. हे लक्षात ठेवा. आता बघा, हे न्याय अहवाल आहे ना, न्याय अहवाल हा कोणी काढतं? टाटा ट्रस्ट काढतं. आता रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे ना, माननीय आपण सगळं आयडियल व्यक्तिमत्व, लक्षात ठेवा. न्याय अहवाल हा टाटा ट्रस्टद्वारे काढला जातो. मग काय त्याच्यामध्ये आधार आहेत बघा, तर पोलीस आहे, न्यायपालिका आहे, तुरुंग आहे आणि कायद्याची किती मदत होते, हे सगळे लोक किती मदत करतात, हा पण पॅरामीटर त्यामध्ये लक्षात घेतला जातो. मग पहिला आहे का हा न्याय अहवाल? तर नाही. कधीचा आहे पहिला अहवाल? 2019ला. आपण का बघतोय बघा, 2019चा जो अहवाल होता त्यामध्ये महाराष्ट्र पहिला 1 नंबर होता. पहिल्या अहवालात महाराष्ट्र 1 नंबरला होता. मग सध्या कोण आहे? कर्नाटक 1 नंबरला आहे. महाराष्ट्र 10व्या स्थानी फेकला गेलेला आहे. आता हा जागतिक नाहीये, हा भारताच्या लेवलवरचा टाटा ट्रस्टनं काढलेला न्याय अहवाल आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, आता हे कसं होतं, जसं माणसाचं आरोग्य असतं तसं वेगवेगळ्या स्टेटचं वित्तीय आरोग्य पण चेक केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? नीती आयोगाने केलेलं आहे. यामध्ये फर्स्ट कोण आहे? ओडिसा आहे, छत्तीसगड आहे आणि गोवा आहे. महाराष्ट्र कितवा आहे? 6वा आहे, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला क्रमांक विचारले जाणार. छत्तीसगड दुसरा आहे, गोवा तिसरा आहे. 1 नंबरला कोण आहे? ओडिसा आहे. तुम्हाला वाटणार नाही, हे लक्षात ठेवा. कुणी काढलेला आहे? वित्तीय आरोग्य निर्देशांक पहिलाच आहे, नीती आयोगाने काढलेला आहे. हे महत्वाचं आहे बघा. आता बघा, आनंद दुःख काय आहे ना, जागतिक आनंद दिवस 20 मार्चला आहे. कुणी काढलेला आहे? ऑक्सफर्ड विद्यापीठ, वेबलिंक त्यांचं जे रिसर्च सेंटर आहे ना, ते त्यांनी काढलेलं आहे. जागतिक आनंद अहवाल 2025चा. आणि इथं महत्वाची लक्षात ठेवा, 8व्या वर्षी सलग फिनलँड आनंद आहे. या लँडमध्ये काहीही दुःख नाही, आनंद आहे. आणि लास्टला कोण आहे सगळ्यात दुःखी? अफगाणिस्तान आहे, वॉरमध्ये आहे बघा सध्या, 147व्या नंबरला. भारत कितव्या क्रमांकावर आहे? 118व्या क्रमांकावर आहे. आणि इथं एक पॉईंट हायलाईट करून घ्या, USA आणि UK हे UK 23ला आहे आणि USA 24व्या क्रमांकावर आहेत. पहिल्या 20 मध्ये पण नाहीत, हे लक्षात ठेवा. भारत 118व्या क्रमांकावर आहे आनंदाच्या बाबतीमध्ये. 20 मार्च दिवस विचारला होता बघा. पुढचा एक निर्देशांक आहे बघा, पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक आहे ना 2024चा. ह्याच्यामध्ये कर्नाटक 1 नंबरला. तुम्हाला मग अशी सांगितलं होतं बघा, कर्नाटक न्याय अहवालामध्ये पण 1 नंबरला आहे, हे लक्षात ठेवा. जिथं जिथं तुम्हाला वाटतंय हायलाईट होईल, कन्फ्यूज होईल, तिथं मार्क करत चला. तसंच करून दिलेलं आहे तुम्हाला. महाराष्ट्र याच्यामध्ये 4थ्या क्रमांकाला आहे. बघा, आता ते फोर्ब्स आहे ना, फोर्ब्सनं काय केलेलं आहे, तुम्हाला आता ते 2-3 फोर्ब्सनं वेगवेगळे काढलेले निर्देशांक असतात ना, त्यात तुम्हाला कन्फ्यूज व्हायला लागतं. आपण 2024चा का बघितलेलं आहे बघा, तर ह्याच्यामध्ये 3 व्यक्ती भारतीय महिला आहेत. 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी 2024 मध्ये फोर्ब्सनं काढली होती महिलांच्या, सर्वात प्रभावशाली महिला. ह्याच्यामध्ये 1 नंबरला उर्सुला लेयन, वॉन डर लेयन ह्या जर्मनीच्या आहेत. ह्या लक्षात राहू न राहू तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फोर्ब्सनं 2024 मध्ये 100 जगातील प्रभावशाली महिला काढल्या होत्या, त्यांची यादी काढली होती. त्याच्यामध्ये निर्मला सीतारामन 28, रोशनी नादर मल्होत्रा 81 आणि किरण मुजुमदार शॉ ह्या 82 नंबरला होत्या. एवढं तर तुम्हाला बॅक ऑफ द माइंड राहू द्या, की कुठं ना कुठं विचारला जाणार आहे. 25 मध्ये एकही भारतीय महिला नाही, त्यामुळं 24चा विचारला जाणार. परत फोर्ब्स महिला अब्जाधीशांची यादी, याच्यामध्ये बघा, आता वॉल्टन आहेत, एली वॉल्टन, USAच्या वॉलमार्टच्या आहेत त्या. मग ह्या आपण का बघतोय हा फोर्ब्स महिला अब्जाधीशांची यादी? कारण 5 नंबरला आपल्या भारतीय सावित्री जिंदाल भारत जिंदाल ग्रुपच्या आहेत, म्हणून तिथं विचारलं जाण्याचं प्रमाण जास्त असतं. हे नाही लक्षात राहिलं तर चालेल, पण 5 नंबरला फोर्ब्सनं महिला अब्जाधीशांची यादी काढली. त्याच्यामध्ये 5 नंबरला सावित्री जिंदाल भारत, त्यांचा ग्रुप कुठला आहे? जिंदाल ग्रुप आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं एक आहे बघा, आपले PM आहेत ना नरेंद्र मोदी, हे सगळ्या जगामध्ये लोकशाहीवादी नेते आहेत असं कोण म्हणतं? USAचं मॉर्निंग कन्सल्ट म्हणतं, हे लक्षात ठेवा. हे एवढंच विचारलं जाऊ शकतं विचारलं तर. पुढचं बघा, केंद्रीय मंत्र्यांनी काय केलेलं आहे? वार्षिक जैवविविधता अहवाल पब्लिश केलेला आहे 2024चा. मग ह्याच्यामध्ये तुम्ही केरळचं पॉईंट लक्षात ठेवा, केरळचं स्टेट लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवणार तुम्ही? केरळमध्ये सर्वाधिक नोंदी, सर्वाधिक वनस्पतीच्या नोंदी आणि सर्वाधिक प्राण्याच्या नोंदी. 1 नंबरला काहीतरी जरी नोंदी म्हटलं तर केरळ लिहायचं. शहाणपण करायचं नाही, डोकं लावायचं नाही. आणि महाराष्ट्र आहे ना, वनस्पतीच्या नोंदी सर्वाधिक असणारं, त्याला काय म्हणतो आपण? फ्लोरा आणि फ्लोना म्हणतो बघा. फ्लोना म्हणजे काय असतं? प्राणी असतात. फ्लोरा म्हणजे वनस्पती. हे तुम्हाला नॉन टेक्निकल लोकांना कळणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यांनी फ्लोरा लिहिलं तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. फ्लोरा म्हणजे काय? फ्लावर कुठे येतं? वनस्पतीला, मग फ्लोरा लक्षात ठेवा. काही करून मार्क मिळवा.
तुम्हाला कोण विचारत नाही की कसा मार्क मिळवला, कसं लक्षात ठेवलं होतं, निमोनिक्स केलं होतं का काय होतं. तुमचं उत्तर बरोबर आलं पाहिजे. काहीही करून म्हणजे लीगल, हे लक्षात ठेवा. सर्वाधिक वनस्पतीच्या नोंदीमध्ये महाराष्ट्र 2 नंबरला आहे. एकूण नोंदीमध्ये, वनस्पतीच्या नोंदीमध्ये आणि सर्वाधिक प्राण्यांच्या नोंदीमध्ये केरळ 1 नंबरला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी वार्षिक जैवविविधता अहवाल 2024 पब्लिश केला. त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. पुढचं बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक EIU म्हणतात त्याला, आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांनी काय केलेलं आहे बघा. EIU म्हणजे इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांनी जे 2 निर्देशांक केले पब्लिश, ते महत्वाचे आहेत बघा. EIU ने काय केलेलं आहे, ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स काढलेला आहे. जगामध्ये राहणारे शहर कुठलं आहे, कोपनहेगन आहे. आणि लास्टला कुठलं आहे, दमास्कस, सिरिया आहे. एवढे एक फॅक्ट लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढचं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जागतिक लैंगिक तफावत निर्देशांक यामध्ये आईसलँड 1 नंबरला आहे. लास्ट पाकिस्तान आहे, हे लक्षात ठेवा. आणि भारताचा क्रमांक 131वा आहे. आणि इथे एक विशेष पॉइंट आहे बघा, बांगलादेशनं दक्षिण आशियामध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. तिथं आता कॅओस असताना सुद्धा, हे लक्षात ठेवा. कोण म्हणतंय असं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, जागतिक लैंगिक तफावत निर्देशांक 2025. याच्यामध्ये आईसलँड 1 नंबरला बर्फ आहे तिथं, आणि लास्ट नंबरला पाकिस्तान आहे. 31 नंबरला भारत आहे, हे लक्षात ठेवा. महत्वाचं बघा पुढचं, आता जे स्वच्छता निर्देशांक असतात ना, सुरत विचारलेलं आहे, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. तुम्हाला इथं जी महत्वाची की पॉइंट आहेत, एवढं केलं तरी बस. काय लक्षात ठेवणार बघा, तुम्ही ही 2016 आकडा तुम्हाला माहिती पाहिजे, कारण हा महत्वाचा आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 यामध्ये काय लक्षात ठेवणार, आवृत्ती 9वी आहे. आणि पहिल्यांदाच काय केलेलं आहे, सुपर स्वच्छ लीग ची सुरुवात केली आहे. मग काय बाबा ही स्वच्छ सुपर लीग? तर अशी ही लीग आहे. यामध्ये काय होतं, ही श्रेणी नवीन तयार केलेली आहे. जी शहरं कंटिन्यू 3 वर्ष चांगलं प्रदर्शन करतायत, त्यांच्यासाठी ही स्वच्छ सुपर लीग आहे. काय आहे ही सुपर स्वच्छ लीग? फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केलेली आहे श्रेणी. त्याला काय म्हणतो आपण, कॅटेगरी केलेली आहे ती. त्यामध्ये बघा आता 10 लाखाहून अधिक लोकसंख्येची शहरं, 10 लाख ते 3 लाख, 3 लाख ते 5 लाख असं केलेलं आहे त्यामध्ये. त्यामध्ये लक्षात ठेवा, 10 लाखापेक्षा अधिक ह्याच्यामध्ये इंदोर, सुरत आणि नवी मुंबई, हे लक्षात ठेवायचं. हे विचारलं जाणार बघा. इंदोर सलग 8व्या वर्षी पहिला आहे, 2 नंबरला सुरत आहे, 3 नंबरला नवी मुंबई आहे. आणि 3 ते 10 लाखामध्ये नोएडा आहे. आणि 3 ते 5 लाखामध्ये दिल्ली निगम आहे, हे लक्षात ठेवा. इथं एक महत्वाचे पॉईंट आहेत बघा, त्यांनी हायलाईट करून दिलं होतं. बेस्ट सिटी इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा पुरस्कार सुरतला आहे, हे लक्षात ठेवा. असं जर विचारलं एक्झामिनर, जर त्या पोर्टलवर, त्या वेबसाईटवर गेला, तर त्यांना पहिलं स्टेटमेंट हे बघायला मिळतं खालच्या पुरस्कारामध्ये. बेस्ट सिटी इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा पुरस्कार सुरतला आहे. बेहतर सिटीजन फीडबॅक, सगळ्या सिटीजनचा फीडबॅक चांगला कोणी दिलेला आहे, नवी मुंबईतल्या सिटीजनना दिलेला आहे. अहमदाबादमध्ये बडे शहरों की श्रेणी में सबसे स्वच्छ शहर पुरस्कार भेटलेला आहे अहमदाबादला. आणि महाराष्ट्राला 10 पुरस्कार मिळालेला आहे. हे स्टेटमेंट त्यांच्या वेबसाईटवर असे हायलाईट करून दिलेले आहे, ते लक्षात ठेवा. तुम्हाला कुठं आहेत ते पण मी सेकंड पार्टमध्ये सांगेल. इथं काय घेतलेले आहेत, तेवढे तुम्हाला नोट्स त्या स्वरूपात असाव्या म्हणून घेतलेले आहेत, ते लक्षात ठेवा. जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांक 2024. आता ह्यात हवा बघा, हवा कोणी काढलेली आहे, स्विस कंपनी आहे ना, एक एअरनं काढलेला आहे. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2024. ह्याच्यामध्ये सगळ्यात बेकार गोष्ट आहे, भारतातली शहर आहेत म्हणून आपण घेतोय हे. भारत जगातील 5वा सर्वात प्रदूषित देश आहे. 1 नंबरला कोण आहे बघा, ह्याला काही चाडच राहिली नाही. 1 नंबर आहे चाडचा, असं लक्षात ठेवा तुम्ही. हे हवा गुणवत्तेच्या बाबतीत कोण काढली, स्विस कंपनी IAERनं काढलेला आहे. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2024. ह्याच्यामध्ये 5व्या नंबरला भारत सगळ्यात प्रदूषित देश आहे. चीन चाड 1 आहे, चीन नाही, त्याला काही चाड राहिलेलं नाही, चाड 1 नंबरला आहे. सर्वाधिक प्रदूषित शहर कुठलं आहे, बर्निहाट आहे आसाम मधलं, हे लक्षात ठेवा. आणि दिल्लीचं पण कमी नाही, दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी आहे बघा. आणि जगातील टॉप 20 प्रदूषित शहरामध्ये भारतातील 13 शहर आहेत, हे लक्षात ठेवा. हे बर्निहाट तुम्हाला विचारलं जाईल, सर्वाधिक प्रदूषित शहर बर्निहाट आसाम मध्ये आहे, नॉर्थ ईस्टला आहे, तुम्हाला असं वाटणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी आहे. मग आता बघा, शाश्वत विकास अहवाल सस्टेनेबल नेटवर्क सोल्युशन नेटवर्क न काढलेला आहे. शाश्वत विकास अहवाल 2025 कुणी काढलेला आहे, सस्टेनेबल नेटवर्क सोल्युशन नेटवर्क न काढलेला आहे. तर ह्याच्यामध्ये भारत 99व्या क्रमांकावर आहे. पहिल्यांदाच आपण टॉप 100 मध्ये गेलो, त्यामुळे क्वेश्चन विचारणार एक्झामिनर याच्यावर. शाश्वत विकास अहवाल 2025 हा सस्टेनेबल नेटवर्क सोल्युशन नेटवर्क न काढलेला आहे बघा हा. तर ह्याच्यामध्ये 167, तुम्ही इथे लक्षात ठेवा, इथं पण दक्षिण सुदान आहे.
शाश्वत विकासामध्ये लास्टला दक्षिण सुदान आहे, हे लक्षात ठेवा 167व्या क्रमांकावर. आणि फर्स्ट टाइम भारत टॉप 100 देशांमध्ये गेलेला आहे. मग 1 नंबरला कोण आहे बघा? फिनलंड आहे. 1 नंबरला फिनलंड, 2 नंबरला स्वीडन आहे. आणि एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 17 गोल 169 टार्गेट, याचा म्हणजे पिरियड काय आहे? 2016 ते 30 मध्ये करायचं आहे. आणि ह्याचे पहिल्यांदा अंडरलाईन करून स्टेटमेंट आहे बघा तिथं शाश्वत विकास अहवालामध्ये, की शाश्वत विकास अहवाल 2025 नुसार 17 गोलपैकी एकही गोल लक्ष्य प्राप्त होण्याच्या मार्गावर नाही, असं त्यांनी दिलेलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवून देईल ते पण. ते दिलेलं आहे. तुमच्याकडे एवढं जरी असेल, आणि तुम्हाला सांगतो ते प्रथम संस्था आहे ना, ती लहान मुलांच्या एज्युकेशनची प्रगतीचा अहवाल काढते. ते एक तेवढं लक्षात ठेवा फॅक्ट. इथं नसेल तर तुम्ही खाली मार्क करून घ्या. तेवढं एक राहिलेलं आहे ह्याच्याकडून माझ्याकडनं. अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला सेकंड पार्टमध्ये आपण हे तुम्हाला विथ रेफरन्स आपण जिथून कलेक्ट केलंय, आपण जिथून माहिती घेतली किंवा तिथून आपण बेस वापरला, तर तुम्हाला सेकंड पार्टमध्ये काय घेतोय, की तुम्हाला एकत्र लोड होऊ नये हे तुम्हाला सेपरेट बघता यावं रिव्हिजनच्या वेळेस. हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये. आणि सरसकट वाटायचा अट्टहास करू नका. तुम्हाला 5 टेस्ट घेतलेल्या आहेत. त्या 5 टेस्ट सॉल्व्ह करा. आधी एक लेक्चर झालेलं आहे. हे एक लेक्चर, अजून एक लेक्चर संध्याकाळपर्यंत तुम्हाला मिळेल. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. धन्यवाद.